नमस्कार. आज 19 नोव्हेंबर 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज महाविकास आघाडी संबंधात. त्यानंतर एसटीला निवडणूक पावणारच. पुढील 2 दिवस 9,000 बस आरक्षित. 27 ते 30 कोटी उत्पन्नाची आस. चांगली न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढे चला. गुणवत्तापूर्ण PhD संशोधनाला आता UGC कडून पुरस्कार. पहा, अगदी ही न्यूज ना खूप बेस्ट आहे. याच्यापूर्वी व्हायचं काय, तर आपल्याकडे रिसर्च व्हायच्या ओके पण पहा, रिसर्चमध्ये ना आपल्याला काही नाविन्य वगैरे असायचं नाही. आता तुम्ही जर म्हणजे अगदी पुणे विद्यापीठ घ्या किंवा अगदी नांदेडचं विद्यापीठ वगैरे. आता नांदेड विद्यापीठाचे जर तुम्ही रिसर्च वगैरे जर पाहिलात, आता मी पाहिलेलं आहे त्या निमित्ताने सांगतोय, तर अगदीच त्यांच्या रिसर्च वगैरे कशा असतात, तर आपल्या डिस्ट्रिक्टपुरतं काय मर्यादा आहे त्याबद्दलच त्यांनी रिसर्च केलेली आहे. की दलितांचं उत्पन्नाबद्दल रिसर्च केलेली आहे डिस्ट्रिक्ट संदर्भात. पण पहा, ह्या रिसर्चचं काही पुढे मोल वगैरे आहे का? कारण पहा, आपल्याकडे जनगणना नाही, त्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व नाही आहे. किंवा आता पुणे विद्यापीठाचं जर तुम्ही पाहिलात तर तिथं जर्नल वगैरे त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये पण गिग इकॉनॉमीची एक रिसर्च आलेली आहे. ती थोड्याफार प्रमाणात बेस्ट आहे. पण पहा, त्याचा इम्पॅक्ट आहे का काही समाजावरती, तर इम्पॅक्ट लो इम्पॅक्ट आहेत. पहा, ह्या ज्या रिसर्च आहेत ना, ह्या लो इम्पॅक्ट आहेत. यामुळे अगदीच जो विद्यार्थी रिसर्च करत आहे त्याचं API बिल्डअप होतं. आता API म्हणजे काय पहा, तर अगदीच तुम्ही ज्यावेळेस असिस्टंट प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसरसाठी अप्लाय करताना त्यावेळेस तुमचं क्रेडिट स्कोअर तशा पद्धतीने पाहिलं जातं की तुम्ही याच्यापूर्वी किती रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यानंतर तुमची PhD झालेली आहे का, थेसिस कंप्लीटेड वगैरे का, असं तिथं चेक केलं जातं. मग पूर्वी काय व्हायचं, तुमचं API बिल्डअप करण्यासाठी किंवा म्हणजे तुमचं क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुम्ही काय करता, अगदीच वाटेल ती रिसर्च वगैरे तुम्ही करून पेपरमध्ये प्रकाशित करण्यासाठी तुम्ही भर देत होता. म्हणजे पूर्वी क्वालिटीला तिथं महत्त्व होतं का? नाही, क्वांटिटी तिथं जास्त करायची. म्हणजे क्वांटिटी तिथं भरपूर, तिथं क्वांटिटीलाच महत्त्व होतं पूर्वी. मग आता सध्याला UGCचे जे अध्यक्ष आहेत ना, त्यांनी असा विचार केलेला आहे की आपल्याला काय क्वालिटी स्टडी वगैरे तिथं राबवायची आहे. एकच मिनिट, क्वालिटी स्टडी असावी किंवा क्वालिटी रिसर्च असावी आपल्या देशामध्ये. यासाठी त्यांनी काय केलं आहे पहा, प्रत्येक विषयाला अनुसरून 10 व्यक्तींना तिथं काय पारितोषिक वगैरे देणार आहेत. म्हणजे पहिले 10 तिथं रिसर्च वगैरे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या दरम्यानच्या काळात किती रिसर्च तयार झाल्या, किती जणांना PhD तिथं देण्यात आलेली आहे, याला अनुसरून पहिल्या 10 व्यक्तींना तिथं काय अगदीच त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे UGC कडून. व हे अगदी चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेल. कारण आपल्या देशातील जी रिसर्च क्वालिटी होती ना, पूर्वी खूप कमी होती. आता अगदीच IITची वगैरे रिसर्च क्वालिटी आहे, पण आपल्या जे नांदेडसारखे विद्यापीठ आहेत, आता अगदीच मी टीकास्त्र करत नाही आहे, पण सच्चाई तर हीच आहे. पहा, तुम्ही रिसर्च जाऊन तिथे पाहू शकता नांदेड विद्यापीठाचे वगैरे, तर अगदी आपल्याला समजून येतं की त्या रिसर्चमध्ये काय केलेलं आहे किंवा त्याचा इम्पॅक्ट आहे का, आपला म्हणजे आपलं जे देश चालणार आहे त्यामध्ये काही इम्पॅक्ट वगैरे तिथं पडेल का. तर अगदी लो इम्पॅक्टफुल तशा पद्धतीने स्टडी होत्या. यासाठी हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे ना, एक प्रोत्साहनपर आहे असं मी म्हणेल. व अगदीच हे चांगलं आहे. म्हणजे अशाच पद्धतीने वेळोवेळी जर कॉम्पिटिशन वगैरे ठेवण्यात आले तर अगदीच आपल्या देशातील जी रिसर्च क्वालिटी आहे ती परत एकदा पुनरुज्जीवन त्याचं होईल असं मला वाटतं. त्यानिमित्ताने ही न्यूज अगदीच बेस्ट होती. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज आवश्यकतेची दिसत नाही आहे. पहा, स्किप करा. त्याच्यानंतर महत्त्वाची न्यूज. दिल्लीला विषारी हवेचा विळखा. खबरदारी घेण्याचा डॉक्टराचा इशारा. आप आणि भाजप दरम्यान आरोप आणि प्रत्यारोप. पहा, काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पण झाली, त्याबद्दल आपण येणारच आहोत. तत्पूर्वी पहा, भाजप काय करत आहे, N95 जे मास्क आहे ना, त्याचं वाटप वगैरे सुरू केलेलं आहे. तर मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी डायरेक्टली भाजपवरती वगैरे दोषारोप देत आहेत. पहा, आता अगदी याच्यापूर्वी पण आपण बोललेलं आहे किंवा दिल्लीच्या एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल चर्चा केलेली आहे. मी याच्यापूर्वी काय म्हटलेलं होतं, पहा, हा आपला प्यारा भारत आहे, इथं आहे नवी दिल्ली, त्याच्यानंतर इथं आहे पंजाब व त्याच्या खाली लगेच आहे हरियाणा. मग पहा, पंजाबमध्ये कोणाचं सरकार आहे, आम आदमी पक्षाचं, आणि दिल्लीमध्ये कोणाचं आहे, आम आदमी पक्ष, बरोबर. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सरकार कोणाचं आहे, BJPचं. व अगदीच हरियाणामध्ये सरकार कोणाचं आहे, तर BJPचं. म्हणजे पहा, दोघांची तिथं सांगड असताना देखील आपल्याला काय दिसत आहे, एअर क्वालिटी इंडेक्स इथं खराब असलेला आपल्याला बेसिकली दिसत आहे. म्हणजे आपले जे राजकीय पक्ष आहेत ते फक्त एक काय म्हणू शकतो की विकसित महाराष्ट्र करायचा आहे अशा धर्तीवरच जाणार आहेत की काय, असा इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आता आजच्या लोकसत्तामध्ये तो लेख आलेला आहे, त्यामुळे म्हटलं की विकसित महाराष्ट्र हा तिथं मुद्दा काढला, पण तो विकसित दिल्ली असं तुम्ही म्हणू शकता. डन. त्याच्यानंतर पुढे चला. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरण्यास परवानगी. बायडन यांच्या निर्णयामुळे युक्रेनला दिलासा. युद्धाची व्याप्ती वाढण्याचा धोका. आता पहा, हे आहे रशिया. एवढा मोठासा रशिया आहे. त्याच्यानंतर इथं छोटूसा आहे युक्रेन, बरोबर. मग रशियाने काय केलं पहा, एकच मिनिट. तर पहा, रशियाने यांच्या इथेपर्यंत आता येऊन काय सैन्य वगैरे थांबवलेलं आहे. मग अगदीच युक्रेनला
परवानगी दिली USA ने की बा आता तू काय कर, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र यूज करू शकतोस, म्हणजे जे मिसाईल्स आहेत ना ते तू डायरेक्टली सिटीमध्ये पण तू टाकू शकतोस, अशा पद्धतीची USA ने परवानगी दिलेली आहे. मग आता परवानगी दिल्यानंतर जे लांब पल्ल्याची जी मिसाईल्स आहेत ना ते आता युक्रेन तिथं लावू शकतो. म्हणजे पहा, पूर्वी फक्त एवढ्या दरम्यानच्या काळामध्येच तिथं मिसाईल वगैरे डागण्याचं त्यांना परवानगी होती USA कडून, पण आता युक्रेनला USA ने परवानगी इथपर्यंतची दिलेली आहे. त्यामुळे काय होणार आहे पहा, रशियामध्ये आणखीन जास्त युद्ध वगैरे तिथं युद्धजन्य परिस्थिती होणार आहे. ओके, त्यामुळे अगदीच कदाचित युक्रेन पण तिथं आता उद्ध्वस्त होऊ शकतो. कारण पहा, जो बायडन यांनी काय निर्णय घेतला, या निर्णयाचा अगदीच जर पुतिनला राग आला तर अगदीच ते पूर्ण उद्ध्वस्तच करतील ना. मग अशा पद्धतीची ही सिच्युएशन आहे. व तुम्हाला माहिती असेल, कालच्या वृत्तपत्रामध्ये पण आलेलं होतं, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं की तुम्ही आम्हाला भेटा, आम्ही तुमचं युद्ध काय करू, बंद करण्याचा प्रयत्न करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. पण जे मावळती अध्यक्ष आहेत ना त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांना परमिशन दिलेली आहे. म्हणजे आता पहा, फक्त त्यांच्याकडे 2 महिने आहेत. खरं जर पाहिलात ना या न्यूजला तर अगदीच जे झेलेन्स्की आहेत त्यांच्याकडे फक्त 2 महिने आहेत ते रशियाला परेशान करण्यासंदर्भात. पुन्हा ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प येतील ना सत्तेवर, ते अगदीच युक्रेनला तशा पद्धतीने मदत करू शकणार नाहीत, कारण त्यांची पॉलिसी तुम्हाला माहिती आहे. ओके, व ते राईटिस्ट आहेत. मग अगदीच त्यांची पॉलिसी फक्त आपल्या देशाबद्दलचं पाहण्यासाठी आहे, खास करून. तरी तुम्ही जर म्हणजे त्यांची दुसरी इंटरनॅशनल पॉलिसी वगैरे पाहिलात तर. ओके, आता 2021ला अगदीच तालिबानला सत्ता देऊन ते वापस का गेले, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी तशा पद्धतीने सूत्रे हलवली होती. त्यामुळे पहा, अफगाणिस्तानमधून अमेरिका पळून गेलं. ओके, म्हणजे 2000 पासून ते अमेरिका तिथं जाऊन बसलेलं होतं अफगाणिस्तानमध्ये, ते वापस कोणी घेतलं, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याच प्रयत्नामुळे झालेला आहे. बरोबर आहे. मग तीच अनावश्यक खर्च आहे. आता हा जे USA आता युक्रेनमध्ये जो खर्च करत आहे ना तो अनावश्यक खर्च आहे. पण डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर पहा, हे सर्व युद्ध वगैरे त्यांनी नक्कीच पैसे वगैरे तिथं स्पॉन्सर करणार नाहीत. हां, युद्ध चालू असू शकेल, युक्रेनला दुसरं कोणीतरी मदत केल्यानंतर ते चालू असेल, पण डोनाल्ड ट्रम्प तिथं नक्कीच मदत करणार नाहीत, याची शाश्वती आहे. पहा, त्यामुळे जो बायडन सध्याला आहेत, मग त्यांनी निर्णय घेतलेला आहे की तुम्ही भांडा, किती भांडायचं तेवढं 2 महिन्यांमध्ये भांडा, याच्यानंतर तुम्हाला कोणी वाली असणार नाही आहे तिथे अमेरिकेकडून. मग अगदी अशा पद्धतीची ही न्यूज आहे. पहा, अगदीच आता जर यांनी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र जर डागली ना तर रशिया अगदीच परत एकदा काय म्हणतो बॅकफायर करू शकतं. या नात्याने ही न्यूज महत्त्वाची आहे. पहा, पण पाहूयात आता 2 महिन्यानंतर कशा पद्धतीने जिओ पॉलिटिक्स बदलेल. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, दिल्लीला विषारी ही न्यूज आपण पाहिली आहे. पुढे जाऊयात आता डायरेक्टली. त्याच्यानंतर ही न्यूज पहा, अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सर्वाधिक, त्यामुळेच आपल्याला H1B हे व्हिसा लागतं. ओके, त्यामुळेच पहा तुम्ही 6 नोव्हेंबरला गुगलची जी हिस्ट्री होती ना ती सर्वात जास्त H1B व्हिसा या संदर्भातच होती. ओके, डोनाल्ड ट्रम्प जिंकले, परंतु भारतीय जे विद्यार्थी आहेत ना त्यांना थोडीशी चिंता त्यांनी दिलेली आहे. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, मणिपूरमध्ये वाढीव सुरक्षा, आठवडाभरात सुरक्षा दलांच्या आणखी 50 तुकड्या तैनात, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शहा यांचे आदेश. पहा, आता अगदीच मान्य आहे, कालच्या पण न्यूजपेपरमध्ये आपण हे पाहिलेलं आहे मणिपूरमधील इश्यू. पण नेमकं प्रॉब्लेम कुठे होणार आहे, जोपर्यंत तुम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेला समजावून सांगणार नाही की बाबा तुम्ही हे करू नका, किंवा वैचारिक जी लढाई आहे ना ती वैचारिक पद्धतीने लढणं खूप गरजेचं आहे आज घडीला. आणि आता तुम्ही डायरेक्टली सप्रेस करत राहाल, परंतु ते कुठं ना कुठं निघणारच आहे. म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत ना कुठं ना कुठं जी मणिपूरमधील जी जनता आहे ना त्या कुठं ना कुठं त्यांचा रोष वगैरे आक्रमक पद्धतीने काढणारच आहेत. ओके, जसं तुम्ही याचं उदाहरण घ्या ना, तुम्ही डायरेक्टली आपलं ज्यावेळेस भारतीय स्वतंत्र लढा चालू होता त्यामध्ये पण तशाच पद्धतीने होतं ना, वैचारिक लढाई एकीकडे लढली जात होती तरी देखील आपले जे क्रांतिकारक वगैरे होते ते बाहेर येतच होते. मग ती तशा पद्धतीने आहे. पाहता आता अगदीच आपण मणिपूरला तिथं काय म्हणून जस्टिफिकेशन देत नाही आहे, मी कालच्या लेक्चरमध्ये पण तेच म्हटलं होतं. पण प्रॉब्लेम कसा आहे ना की त्यांची पण भावना आपल्याला समजून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण मागच्या पहा मे महिन्यापासून किंवा अगदीच तुम्ही म्हणू शकता 19 महिन्यांपासून काय मणिपूर जळत आहे. मग ही सिच्युएशन अगदी योग्य नाही आहे. पहा, आता अगदीच त्यातील पण काही विद्यार्थी UPSCची स्टडी वगैरे करणार असतील. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता ना, जसं आज आपल्याकडे काय इंटरनेट आहे त्यामुळे आपण चर्चा वगैरे करू शकतो किंवा तुम्ही विचार वगैरे ऐकू शकता. पण तसं तिथं मणिपूरमध्ये वगैरे होत आहे का? दर 1 महिन्यानंतर लगेच इंटरनेट बॅन केलं जातं, दर महिन्यानंतर इंटरनेट बॅन केलं जातं. मग ते याचा रोष कुठं ना कुठं काढणार आहेत ना. तुम्ही डायरेक्टली मिलिटरी वगैरे तिथं लावून किंवा AFSPA कायदा लावून तिथं सप्रेस करू शकता का? तर बिलकुल करू शकत नाही. हां, काही कालावधीसाठी तिथं सप्रेस करू शकता, पण हे परमनंट सोल्युशन नाही आहे. पहा, मी वारंवार तेच म्हणतोय, परमनंट सोल्युशन हा नाही आहे. परमनंट सोल्युशन काय आहे? वैचारिक लढाई आहे ना, ही वैचारिक पद्धतीने लढणं खूप गरजेचं आहे. मग यासाठी तुम्ही काय करा, तर अगदीच मैती समाजाचे जे नेते आहेत आणि कुकी समाजाचे जे नेते आहेत ना त्यांना दोघांना एकत्र टेबलवरती बसवा, अगदी भांडू द्या, दोघांना भांडू द्या, पण
एकदा राग शांत झाल्यानंतर ते दोघं पण नीट शांत पद्धतीने त्यांचे माघार वगैरे घेतील, जसं आपण काय केलेलं आहे चायनासोबत केलं पहा. ओके, इंडिया आणि चायना. ओके, चायनाने काय केलं पहा, मंगोलियाच्या बॉर्डरवरून सैन्य काढून कुठे कोविडची लाट ज्यावेळी चालली होती ना, मे महिन्याच्या दरम्यान त्यांनी चायनाचं सैन्य भारताच्या बाँड्रीवरती आणून बसवलं. बरोबर आहे. मग पहा 2020मध्ये आपली चकमक वगैरे झाली, परंतु त्यामध्ये आपले पण सैन्य काही मारले गेले व त्यांचे पण सैन्य मारले गेले. मग हे लक्षात आल्यानंतर 2020मध्ये पहा पहिल्यांदा टिकटॉक वगैरे बॅन करण्यात आलं. भारतीय म्हणजे जे आय बी मिनिस्ट्री आहे ना, त्यांनी टिकटॉक वगैरे बॅन केलं, किंवा अन्य जे ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत त्यांनी बॅन केलं. परंतु यामधून सोल्युशन वगैरे मिळालं का, तर बिलकुल मिळालं नाही. मग त्यांनी काय केलं पहा, सलग 2020 पासून ते 2024 पर्यंत त्यांनी काय केल्या, बैठका केल्यानंतर 2024च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याला यश आलं, किंवा चायनाचं सैन्य त्यांनी माघार घेतलं. मग हे कशामधून झालं पहा, वैचारिक लढाई आहे ना, तर विचारांनी सुटली नाही. मग अगदी तशाच पद्धतीने जसं तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन हाताळला, अगदी तशाच पद्धतीने इंटरनल सिक्युरिटी हाताळणं ही कर्तव्य आहे आता. ओके, तर पाहूयात आता. अगदीच त्यांनी 50 तुकड्या नवीन तैनात केल्या आहेत, पण हे परमनंट सोल्युशन नाही आहे पहा. ओके, आय होप ही न्यूज तुम्हाला अगदी कालची पण आणि आजची पण ही समजलेली असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. मी काल बोलत असताना म्हटलं होतं की आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे, व काल सुप्रीम कोर्टाची सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने मग दिल्ली सरकार त्यासोबतच जे केंद्र सरकार आहे या दोघांना पण फटकार तिथं लावलेली आहेत. पहा, दिल्ली परिसरात कठोर नियम लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व प्रदूषणमुक्त हवा देणे घटनात्मक कर्तव्य आहे. मी कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला म्हटलेलं होतं की आर्टिकल 21 अंतर्गत तुम्हाला काय लिव्ह विथ डिग्निटीचा अधिकार मिळालेला आहे. बरोबर. मग जर तुम्हाला एअर क्वालिटी इंडेक्स तशा पद्धतीने जर मिळत नसेल, तर तुमचं आर्टिकल 21चं तिथं काय व्हायोलेशन आहे, व त्याच्या अंतर्गत तुम्ही आर्टिकल 32 ओके आर्टिकल 21चं व्हायोलेशन आहे, या नात्याने तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये आर्टिकल 32 अंतर्गत तुम्ही जाऊ शकता नक्कीच. ओके, तर अगदी यालाच अनुसरून सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे की बाबा प्रदूषणमुक्त हवा देणे ही घटनात्मक कर्तव्य आहे. ओके, आणि प्रदूषणमुक्त हवा मिळवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं काय आहे, मूलभूत अधिकार आहे. ओके, मूलभूत हक्क आहे तो आपला. मग यासाठीच सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे पहा, GRPचे टप्पे त्यांनी लागू करणं गरजेचे आहेत असं सांगितलं आहे. आता हे GRP काय असतं, तर पहा 2017 पासून हे GRP लागू आहे. GRAP म्हणजे पहा ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन, GRAP म्हणजेच काय, तर अगदी आता पहा एअर क्वालिटी इंडेक्स AQI आणि GRAP पहा. ओके, म्हणजे AQI काय आहे, तर एक ॲक्शन आहे असं तुम्ही लक्षात घ्या. हे ॲक्शन आहे तर याला रिॲक्शन आहे ही. ओके, म्हणजे ज्या वेळेस AQI जसं AQI वाढेल ना, तसं GRAP पण तिथं वाढवायची आहे. GRAP म्हटल्यानंतर काय, प्रोटेक्शन करायचं आहे किंवा त्यावरती बॅन लावायचा आहे. आता जसं पहा, आता एअर क्वालिटी इंडेक्स जसं वाढली ना, तर डिझेल जे ट्रक वगैरे आहेत ना, त्यांना लगेच दिल्लीमध्ये बॅन करायचं. त्याच्यानंतर जे डिझेलवरच्या गाड्या वगैरे आहेत किंवा पेट्रोलवरच्या वगैरे गाड्या ज्या आहेत ना, त्यांना लगेच तिथं बॅन करणं गरजेचं आहे. किंवा जे सम आणि विषमचा जो पद्धत वगैरे याच्यापूर्वी चाललेली होती पहा दिल्लीमध्ये, मग ती पण तिथं लावायचं आहे. मग हेच काय आहेत, ग्रेडेड ॲक्शन प्लॅन आहेत. ओके, त्याला GRAP असं म्हटलेलं आहे. म्हणजे ठोस निर्णय वगैरे तिथं घ्यावे लागतील असं सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की 450पेक्षा खाली जरी आलं एअर क्वालिटी इंडेक्स, आता 450पेक्षा खाली जरी आलेलं असलं ना, तर GRAP तुम्ही कमी करू नका. GRAP 4 म्हणजे अगदीच मोठ्या पद्धतीचं बॅन वगैरे तुम्ही लावा असं सुप्रीम कोर्टाने काल सुनावलेलं आहे. ओके, तर आता पाहूया दिल्ली सरकार कशा पद्धतीने त्यावरती निर्णय घेईल. डन. त्याच्यानंतर पुढे चला. आता पहा, अगदी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने झालं अगदी तशाच पद्धतीने बॉम्बे हायकोर्टाने पण काल खूप सुनावलेलं आहे. म्हणजे अगदी पहा त्यांनी काय म्हटलं आहे की लाज वाटते का, अशा पद्धतीने त्यांनी, म्हणजे जसं आपण चर्चा करतो अगदी तशा पद्धतीने त्यांनी ताशेरे वगैरे ओढलेले आहेत बॉम्बे हायकोर्टांनी जी महानगरपालिका आहे त्यांच्याबद्दल. ओके, तर आता नेमकं झालेलं काय आहे, सर्वांना आठवत असेल लास्ट इयरला एक फलक पडून पहा काही जणांचा तिथं निधन झालं. बरोबर, तो ॲक्सिडेंट खूप मोठा होता. बरोबर, मग त्याच्याच अनुषंगाने बॉम्बे हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल होती, PIL असं तुम्ही म्हणू शकता. मग त्या PILवरती निर्णय देताना पहा आज घडीला देखील मुंबईमध्ये होर्डिंग भरपूर आहेत. किंवा आता तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मतदान चालू आहे किंवा इलेक्शन आहे त्या दरम्यान पण भरपूर होर्डिंग वगैरे मुंबईमध्ये लागलेली आहेत. मग यासाठी बॉम्बे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की बाबा तुम्हाला समजत नाही आहे का की कशा पद्धतीने इथे इन्सिडेंट्स वगैरे होत आहेत, व असं असताना देखील तुम्ही असे जर काम करत नसाल, व जर पालिका आयुक्तांनी जर हे कामं करत नसतील किंवा त्यांना जर लाज वाटत असेल ह्या कामाची, तर मग आम्ही काढायचे काय. ओके, म्हणजे जे होर्डिंग आहेत जे पालिका आयुक्त जर काढत नसतील तर आम्ही काढायचे काय, म्हणजे त्यांना लाज वाटत असेल तर आम्ही काढतो, अशा पद्धतीने बॉम्बे हायकोर्टाने त्यांनी सुनावलेलं आहे. मग अगदीच पहा इलेक्शन झाल्यानंतर त्यांना हे निर्णय घेण्यासाठी आता बॉम्बे हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत. तर अगदीच
बॉम्बे हायकोर्ट पण काल संतापलेलं होतं असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप, उच्च न्यायालयाचा नकार, मतदान केंद्रावर भ्रमणध्वनीला बंदीच. पहा, मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाऊ द्यावेत किंवा मोबाईल चालू असावं असं या याचिका दाखल करण्यात आली होती. पण त्याला बॉम्बे हायकोर्टाने काय म्हटलं आहे की आम्ही त्याबद्दल निर्णय देऊ शकत नाही किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये आम्ही इंटरफेअर वगैरे करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. व हे अगदी चांगलंच आहे. पहा, कारण याच्यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कशा पद्धतीची बॉडी आहे, तर ही क्वासाय ज्युडिशियल बॉडी आहे. क्वासाय ज्युडिशियल बॉडी आहे. ओके, म्हणजे त्यांना पण काही अधिकार देण्यात आलेले आहेत. व निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाने याच्यापूर्वी 1998 मध्येच काय केले आहे पहा, मोबाईलवरती बंदी घातलेली आहे. आता पहा, तर याचिकाकर्त्याचं तिथं म्हणणं काय होतं, तर अगदीच आता ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे पण थोडेसे ऐकून घेणं गरजेचे आहेत व ते अगदी महत्त्वाचे आहेत. पहा, तर भ्रमणध्वनीवर बंदी घातल्यास ओळखपत्रांसाठी डिजिलॉकरवर अवलंबून असलेल्या मतदारांची गैरसोय होते व हे अगदी बरोबर आहे. पहा, सर्वांना माहिती असेल डिजिलॉकर हे ॲप्लिकेशन आहे व डिजिलॉकर ॲप्लिकेशनमधील जे काही डॉक्युमेंट्स असतील ना, त्या डॉक्युमेंट्सला भारत सरकारने परमिशन दिलेली आहे की तुम्ही जर डिजिलॉकरमधले जर डॉक्युमेंट दाखवलात ना, तर त्याला तुम्हाला काय ते फिजिकल डॉक्युमेंटसारखेच आम्ही कन्सिडर करू असं भारत सरकारने परमिशन दिलेली आहे. त्यामुळे पहा, जर मोबाईललाच जर बंदी असेल तर डिजिलॉकरचा तिथं फायदा काय आहे असा पण इथं एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक महिलांना मदतीसाठी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनीची आवश्यकता भासू शकते. अगदीच पहा, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पण मोबाईल अगदीच वरदान ठरू शकतं असं त्यांचं मत आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी ही संवाद साधण्याची आणि डिजिटायझेशनचे उद्देशाने एक महत्त्वाची गरज आहे आणि भ्रमणध्वनी नेण्यावर बंदी घालणे मतदारांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. आर्टिकल 21. ओके, इंटरनेट प्रत्येकासाठी गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता, लाईव्ह विथ डिग्निटी. मग या नात्याने याचिकाकर्त्यांचे दावे होते तिथे. त्यास निवडणूक आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे पहा, तर आपल्या भारत देशामध्ये 1998 पासून निवडणूक चालू असताना निवडणूक केंद्रामध्ये आपल्याला मोबाईल घेऊन जाण्याला बंदी घालण्यात आलेली आहे. बरोबर, मग आज अचानकच जर चालू केलं तर म्हणजे तेव्हापासूनचा निर्णयाला वगैरे तो कुठेतरी हे होईल. व अगदीच जर पहा, रील्स वगैरे जर तिथं म्हणजे बूथमध्ये जाऊन जर तुम्ही रील्स वगैरे बनवत असाल की पहा ही इथं मी बटन दाबतोय वगैरे, तर पहा एखाद्याच्या राईट टू प्रायव्हसीचं पण तिथं उल्लंघन आहे. आता अगदीच 18 वर्षाच्या व्यक्तीला तिथं समजणार नाही की त्याचं राईट टू प्रायव्हसीचं तिथं उल्लंघन आहे, पण त्या व्यक्तीने जर रील्स बनवलं व अगदीच ती सोशल मीडियावर व्हायरल झाली व एखाद्या कार्यकर्त्याला जर समजलं ना की हा व्यक्ती आमच्या विरोधी पक्षाला यांनी मत दिलेलं आहे, तर अगदी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी येऊन ते लोक वगैरे त्याला म्हणजे कार्यकर्ते येऊन त्याला नक्कीच मारू शकतात. मग यासाठी ही गोपनीयतेचं काय आहे, त्याचा भंग आहे. ओके, जरी पहा त्या व्यक्तीला जरी चिंता नसलं तर निवडणूक आयोगाला याची चिंता आहे की गोपनीयतेनेच हे मतदान पार पडणं आवश्यक आहे. मग यासाठी अगदीच जे निवडणूक आयोग आहे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबतच पहा, भ्रमणध्वनीला परवानगी दिल्यास कोणत्या पक्षाला मतदान केले हे दाखवण्यासाठी चित्रफित तयार केली जाऊ शकते. हे आपण आत्ताच पाहिलं. त्यानंतर याचा निष्पक्ष निवडणुकीवरती परिणाम होऊ शकतो. व सर्वांना माहिती आहे पहा, फ्री अँड फेअर अशा पद्धतीने आपले इलेक्शन होणं गरजेचे असतात व अगदीच कोणाच्या दबावामध्ये येऊन इलेक्शनमध्ये आपण मत वगैरे देत नाही. मग याला आपण कंटिन्यू ठेवण्यासाठी आपल्याकडे हा निर्णय असणं खूप गरजेचं आहे. असंच निवडणूक आयोगाचं तिथं दावा त्यांनी केलेला आहे व उत्तर ते अगदीच बॉम्बे हायकोर्टाने पण ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. पहा, आता अगदीच निवडणूकमध्ये तुम्हाला मतदानासाठी जाताना तुम्हाला मोबाईल नेण्याची तशा पद्धतीने परमिशन आहे, कारण तिथं तुम्ही फोटो वगैरे सेल्फी पॉईंट वगैरे केलेले आहेत. फक्त तुम्हाला तिथे मध्ये जाऊन काय रील वगैरे बनवता येणार नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर अपराध सिद्धीच्या दराबाबत चिंता, सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची पुन्हा खरडपट्टी. पहा, सुप्रीम कोर्टामध्ये काल एक सुनावणी चालू होती. सुनावणी दरम्यान ईडीने 2023 पासून कैदेमध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या जामिनाला विरोध केला. मग लगेच सुप्रीम कोर्टाने त्याला सांगितलं की बाबा तुमचं जे ही आहेत आजपर्यंतचा जो रेकॉर्ड आहे काम करण्याचा ते पाहता आम्ही तुम्हाला ही करू देऊ शकत नाही व या व्यक्तीला आम्ही जामीन देत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण पहा, ईडीची जर तुम्ही हे पाहिलात विश्वासार्हता पाहिलात तर ती खूप कमी होत आहे व 0.01% इथं काय आहेत सक्सेसफुलचे चान्सेस आहेत. पहा, त्यांनी ज्या व्यक्तीला अटक केलेली आहे ना त्याच्यावरती जे दोष आहेत ते आरोप सिद्धी प्रकरणं फक्त 0.01% केसेसमध्येच आहेत. बाकी केसेस 99.99% केसेसमध्ये काय आहे पहा, ईडी तिथे चुकीची निघत आहे. मग याबद्दल ईडीची तिथं काय क्रेडिबिलिटी खूप कमी झालेली आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली त्या व्यक्तीला जामीन दिलेला आहे. पहा, ओके. त्यानंतर सर्वांनी हक्क बजावावा म्हणून हा लेख आलेला आहे, पण या लेखमध्ये जास्त काही देण्यात आलेलं नाही. पहा, ही पहिली बाजू आलेली आहे, कदाचित उद्या दुसरी बाजू पण येईल. आता अगदीच
यामध्ये लातूर जिल्ह्यातील एक मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करण्यात येत आहेत हे इथं दिलेले आहेत पहा. तर अगदी लातूर जिल्ह्यामध्ये अभंग, गवळणी, भारुड, गोंधळगीत, पोवाडा अशा पद्धतीने पारंपरिक कलागीतांना प्रोत्साहन देऊन त्यांनी काय मतदानासंदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. यासोबतच तुम्ही अहिल्यानगरमध्ये गेलात तर तिथं पण तशाच पद्धतीने त्यांनी स्वॅप या पद्धतीद्वारे त्यांनी मतदारांबाबत जनजागृती वगैरे करत आहेत. त्यानंतर शाळेमधील जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण आपल्या पालकांना वगैरे तशा पद्धतीने सांगत आहेत की बाबा तुम्ही मतदान करा, कारण हे लोकशाहीसाठी खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे असे विविध तिथं काय करत आहेत पहा, जनजागृती सध्याला चालू आहे. या निमित्ताने हा लेख आलेला आहे. मग परीक्षेला हा लेख वगैरे विचारला जाऊ शकेल का, तर मला चान्सेस खूप कमी दिसत आहेत, यामुळे मी पहा याला स्किप करत आहे. ओके, काही आवश्यकता नाही हा डाटा वगैरे लक्षात ठेवण्याची. हां, उद्या चालून ज्यावेळेस इलेक्शन कंडक्ट होईल आपलं व इलेक्शनमध्ये जर आपला टक्का घसरला ना, महाराष्ट्राचा जर टक्का घसरला तर त्याबद्दल आपला सोल्युशनची तिथं नक्कीच सोल्युशन वगैरे पाहावे लागतील व त्यावेळेस नक्कीच एडिटोरियल वगैरे येईल. मग त्यावेळेस आपण पाहूया. आता हे पाहण्याची आवश्यकता नाही आहे, पहा स्किप करा. त्याच्यानंतर संवैधानिक न्यायाची परिभाषा. आता सर्वांना माहिती आहे आपण 343 पासून कलम 343 पासून चर्चा करत आलेलो आहोत व 351 काल नुकतंच पार पाडलेला आहे. मग या दरम्यान आपण फक्त भाषा याबद्दल चर्चा करत आहोत. मग दरम्यानच्या काळामध्ये आर्टिकल 350 आपला राहिलेला होता. मग अगदीच आर्टिकल 350 आज आपण पाहत आहोत. मग आर्टिकल 350 कशा संदर्भात चर्चा करतं, तर न्यायालयाची भाषा असेल असं इथं देण्यात आलेलं आहे आर्टिकल 350 मध्ये. आर्टिकल 350 आपल्याला काय सांगतं पहा, तर अगदीच संघराज्यातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे किंवा राज्यातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे व्यक्तीला तक्रार करायची असेल तर ती राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेतही व्यक्ती तक्रार करू शकते. म्हणजे अगदीच तुम्हाला जर पोलीस अधिकाऱ्याकडे किंवा अगदी एखाद्या ऑफिसमध्ये जर तक्रार द्यायची असेल ना, तर तक्रार देण्याची भाषा म्हणून आर्टिकल 350 तिथं पाहिलं जातं. व त्यामध्ये भारतीय संविधान असं सांगतं की फक्त तुम्हाला इंग्लिशच वापरायची आहे का, तर बिलकुल नाही, तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये तिथं तुमची तक्रार मांडू शकता. तक्रार मांडण्यासंदर्भाची भाषा इथं देण्यात आलेली आहे. म्हणजे आता अगदीच तुम्हाला म्हणजे आपण काय पहा, इमर्जन्सीसाठी तुम्ही जर कॉन्टॅक्ट केलात 112 वरती, ओके, तर तिथं IVR तिथं बोलत असतात व IVR मध्ये तुम्ही डायरेक्टली तिथं तक्रार तुमच्या मातृभाषेत तिथं मांडू शकता. हेच आहे भारतीय संविधानाची ब्युटी. म्हणजे अगदी आपल्यावर त्यांनी भाषा थोपवलेली आहे का, तर बिलकुल थोपवलेली नाही आहे. ओके, आता अगदीच तुम्ही हायकोर्टमध्ये जा किंवा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर होतं काय पहा, तिथे न्यायालयीन कामकाजाची भाषा इंग्लिश तिथं ठरवली जाते. पण तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये जर कधी गेलात असाल ना, तर तिथे पहा दिवाणी न्यायालयामधील जे जजेस असतात ना, ते तुम्हाला मराठी बोलतात. ओके, मराठी तिथं बोलतात किंवा जे शपथ घेतली जाते पहा. आता अगदीच जर तुम्ही हायकोर्टमध्ये वगैरे गेलात ना, तशा पद्धतीने जे जो बोलूंगा सच बोलूंगा वगैरे तशा पद्धतीची तिथं प्रथा नाही आहे. ओके, तिथं डायरेक्टली तोंडी पद्धतीने आपल्याला विचारलं जातं. पण ज्यावेळेस तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये जाताना, आता अगदीच दिवाणी न्यायालयामध्ये माझा अनुभव आहे, तिथे त्यांनी विचारलं की जो कहूंगा सच कहूंगा, तशा पद्धतीने तिथे बोललं जातं पहा. पण ते शपथसाठी पहा ते पुस्तक वगैरे तसं काहीच धरलं जात नाही. फक्त त्यांनी म्हणतात देवाची शपथ घेऊन सांगतो की मी सहपूर्वक काही खरं बोलतोय. पण दिवाणी न्यायालयांमध्ये आज देखील आपल्या मराठी चालते. ओके, आता अगदीच आपलं लोअर ज्युडिशियरी म्हणून आपण दिवाणी न्यायालयाला पाहतो. पण जर तुम्ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जर गेलात, कधी जर अनुभव वगैरे तशा पद्धतीने आला, तर तिथं पहा याबद्दल तशा पद्धतीने विचारलं जात नाही की तुम्ही जो बोलूंगा सच बोलूंगा किंवा देवाची शपथ मी खरं सांगतो वगैरे तसं काही केलं जात नाही. तिथे डायरेक्टली आपली जी लँग्वेज असते ना, ती ॲटोमॅटिकली इंग्लिश पद्धतीने तिथं बोललं जातं. ओके, पण लोअर ज्युडिशरीमध्ये पहा तुम्हाला मराठी वगैरे तिथं बोलतात. फक्त जी केस स्टडी वगैरे असेल किंवा जे केसचं जे जजमेंट असेल ना, ते इंग्लिश लँग्वेजमध्येच येतं आज देखील पहा. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. हे थोडंसं कुतूहल आहे पण लक्षात ठेवा. आय होप 350 आर्टिकल तुम्हाला समजलेला आहे. त्यानंतर आजचं आर्टिकल विकासासाठी वकवकलेले. पहा, काल रात्री प्रचाराची सांगता झाली. प्रचाराची सांगता झाल्यानंतर आपण जर प्रचाराचं ॲनालिसिस जर पाहिलं ना, तर अगदी एकीकडे महाविकास आघाडी असू द्या किंवा दुसरीकडे महायुती असू द्या, या दोघांमध्ये पण तुम्ही एक कॉमन गोष्ट जर पाहिलात तर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आम्हाला किंवा विकास पुरुष अशा पद्धतीने तिथे थोडंसं आपल्याला काय थंबनेल वगैरे पाहायला मिळाले. ओके, मग यावरून आपल्याला अगदीच काही कालावधीसाठी आपल्याला एक लक्षात आलं की दोन्ही पण आघाड्या काय करणार आहेत, आपल्याला महाराष्ट्राचा विकास करून देणार आहेत. हे एक मात्र शाश्वत सत्य आहे असं आपल्याला लक्षात आलं. ओके, म्हणजे आपण आज घडीला जो महाराष्ट्र पाहत होतो तो विकसित महाराष्ट्र नाही आहे, हे पण कदाचित आपले डोळे उघडून काढणारा आहे. हे आय होप तुम्हाला लक्षात आलेलं असेल. मग या नात्याने हा लेख दिलेला आहे. पण आपल्यासाठी हा लेख गरजेचा आहे का, तर स्किप करा, काही गरजेचं नाही आहे. शेवटी पहा, या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रात इतक्या राजकारण्यांच्या राज्याच्या विकासासाठी इतकी आस आहे, हे सत्य पुढे आले. म्हणजे हे कटाक्ष आहे पण लक्षात घ्या.
लोकशाहीचा फायदा तो हाच, तथापि या राज्याच्या विकासाची या इतक्या सगळ्यांची इच्छा पाहून त्यांना केवळ विकासाभिमुख ठरवणे हे त्यांच्या निवडणुकीतील महत्त्वकार्यास कमीपणा आणणारे ठरेल. त्याऐवजी विकासासाठी वखवकलेले हा शब्दप्रयोग योग्य असेल. म्हणजे जे राजकारण्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही महाराष्ट्राचा विकास करू, त्यासाठी आपल्या लक्षात येतं की विकासासाठी हे वखवकलेले नेते आपल्याला पाहायला मिळाले या प्रचार सभांमध्ये. ओके, एवढं लक्षात घ्या, बाकी काही गरजेचं नाही आहे. त्याच्यानंतर पुढे चला, प्रशासकांऐवजी प्रभावक कसे चालतील. आता हा लेख ना तुम्हाला गव्हर्नन्ससाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर प्लीज याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा ज्या विद्यार्थ्यांना हा लेख पाहिजे असेल ना त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, प्लीज हा लेख तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण पहा येणाऱ्या काळांमध्ये सोशल मीडिया जे इन्फ्लुएन्सर आहेत ना त्यांचा कालावधी खूप वाढणार आहे. ओके, आता पहा ध्रुव राठी यांचा एक व्हिडिओ आलेला आहे नुकताच. मग त्यांनी काय म्हटले, मिशन स्वराज महाराष्ट्रामध्ये लागू करू शकतो आपण. व पहा अगदी त्यांनी अभ्यासपूर्ण चर्चा तिथं केलेली आहे की भाऊ ना आपण पण त्या पूर्वा दिवशीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सोयाबीनला वगैरे भाव का लागत नाही आहे. ओके, आपण काय म्हटलं होतं, मग पॉलिसीबद्दल बोललेलो होतो, बरोबर. पण ध्रुव राठी यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये पहा त्यांनी इलेक्शनमध्ये कोणते मुद्दे असायला हवेत हे त्यांनी बोललेले होते, बरोबर आहे. मग आता पहा ध्रुव राठी काय आहेत, तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, बरोबर. आणि त्यांनी अभ्यासपूर्ण बोलले की इलेक्शनमध्ये हे थोडेसे महत्त्वाचे टॉपिक असणं गरजेचे होते. पण सध्याला आपले जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं आहे असं त्यांनी सांगितलं, व ते खरंच खूप योग्य होतं. पहा ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही ना त्यांनी नक्कीच एकदा व्हिडिओ पहा. आता एकदा म्हणण्यापेक्षा दोनदा तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहून घेऊ शकता. आता इथं पण त्यांनी तेच म्हटलंय की तुम्ही 2 वेळेस तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या. पण होतं काय पहा, आता अगदीच आपण ज्यावेळेस क्रिकेट पाहतो ना, क्रिकेट पाहत असताना आपल्याला पण राग येतं की विराट कोहली तशा पद्धतीने खेळायला हवं होतं, किंवा रोहित शर्मा यांनी तसं नव्हतं करायला पाहिजे. ओके, मग अशा पद्धतीने आपण गल्लीबोळात कुठं पण चर्चा वगैरे बसलो ना, आपण ते मित्रांमध्ये चर्चा चालू असते. पण पहा अगदी आपण दबाव देतो का रोहित शर्मावरती किंवा विराट कोहलीवरती आपण दबाव तिथं टाकतो का की तू असंच खेळायला पाहिजे, तू जर असं खेळला नाहीस तर बघ मी, असं होतं का? तर बिलकुल होणार नाही आहे. मग ती तशाच पद्धतीने पहा जे गव्हर्नन्स असतं ना, आता अगदीच तुम्हाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्र असू द्या किंवा जे भारत सरकार असेल, ओके तुम्ही पण उद्या प्रशासनात जाणार आहात, बरोबर आहे. मग प्रशासनात गेल्यानंतर आपले जी कामं असतात, सरकारी काम आणि काही दिवस थांब अशा पद्धतीने आपण आता घेऊयात त्याला, किंवा महिनाभर थांब. ओके, सरकारी काम आणि महिनाभर थांब अशा पद्धतीची जी म्हण बनलेली आहे ती कशामुळे बनलेली असेल, तर पहा एखादी काम व्हायचं जर म्हटलं ना तर त्याला खूप एका मोठ्या प्रोसिजरमधून जाणं गरजेचं आहे. व ही जी प्रोसिजर आहे ना ती खरंच बेटर आहे. कारण पहा आता आपले जे राजकारणी आहेत ना, ते राजकारणी एखाद्या फक्त कदाचित MA पास असतील किंवा कदाचित SSC पास पण असू शकतात. मग पहा HSC पास व्यक्तीला खरंच पॉलिसी कशा पद्धतीने बनवावी हे समजेल का? तर बिलकुल समजणार नाही. मग HSC पास व्यक्ती तिथं जाऊन फक्त ते काय करतं, साईड बाय साईड IAS अधिकाऱ्यांवरती लक्ष ठेवण्याचं काम करतं. मग खऱ्या अर्थाने पॉलिसी कोण बनवतात, तर IAS अधिकारी बनवतात. मग IAS अधिकाऱ्यांना पहा डायरेक्टली पॉलिसी बनवता येते का, तर बिलकुल नाही. त्यांना पहिल्यांदा एक समिती बसवावी लागते. समिती बसवल्यानंतर परिपूर्णरित्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तिथे दोन्ही पद्धतीने पाहणं गोष्टी गरजेच्या असतात. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पाहिल्यानंतर जर निगेटिव्ह जास्त असतील तर याला सोल्युशन शोधले जातात. मग त्याच्यानंतर पॉलिसी इम्प्लिमेंटेशन तिथं केली जाते. ओके, म्हणजे घाईघाईमध्ये आपण ते करू शकत नाही. मग पहा ही जर तुम्ही प्रोसिजर फॉलो केला नाहीत व डायरेक्टली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं जर ऐकून एखादे निर्णय घेतलं सरकारने, तर काय परिणाम होतात याचं बेस्ट उदाहरण आपला श्रीलंकेमधून दिसेल. ओके, तर पहा 2020मध्ये अगदीच जगभरामध्ये काय आलेलं होतं, कोविड आलं होतं, त्यामुळे लॉकडाऊन होतं, बरोबर. मग याच दरम्यान पहा श्रीलंका पण लॉकडाऊन झालं. व सर्वांना माहिती असेल हा आपला प्यारा भारत, इथं आहे श्रीलंका. व श्रीलंकाची इकॉनॉमी कशा पद्धतीने चालते, तर ती फक्त टुरिझमवर अवलंबून आहे. टुरिझम त्यासोबतच इथे जे शिप येतात ना त्यावरती ही इकॉनॉमी त्यांची अवलंबून आहे. कारण भारतामध्ये मोठे मोठे शिप्स येत नाहीत, तर आपले शिप्स काय करतात पहा, आपल्याकडे जे येणारे शिप असतात ते श्रीलंकेमध्ये थांबतात. मग आपण छोट्या शिप वगैरे तिथे घेऊन जातो, म्हणजे छोटे जहाज घेऊन जातो व तिथून माल आपण भारतामध्ये आणतो. अशा पद्धतीची त्यांची इकॉनॉमी चालते. बेसिकली टुरिझम आणि शिप या 2 गोष्टींवरती श्रीलंकेची इकॉनॉमी तरलेली आहे. पण झालं काय पहा, लॉकडाऊन झाल्यामुळे हे जे शिपमेंट वगैरे आहेत ते पण तिथंच अडकून राहिले आणि टुरिझम पण तिथं बंद झालं. मग या कारणाने जे श्रीलंका आहे ना त्याची इकॉनॉमी पूर्णरित्या खड्ड्यात गेली. मग ह्यांना इकॉनॉमी तर रिवाईव्ह करायची होती. मग रिवाईव्ह करण्यासाठी त्यांनी काय केला पहा, 2021मध्ये त्यांचे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होते 2021मध्ये श्रीलंकेचे, त्यांनी काय दाखवलं की पहा आपल्याकडे जे टुरिझम आहे त्याला आपण चालना कशा पद्धतीने देऊ शकतो, की आता जी टुरिझम आहे आपलं ते अगदीच काही गोष्टींबद्दलच येतात, पण आपण आता काय करूयात तर सेंद्रिय शेती करूयात.
सेंद्रिय शेती करूयात, त्यामुळे जे डेव्हलप्ड नेशनमधील जे लोक आहेत ना ते आपल्याकडे आकर्षित होतील, असं त्यांनी काय केलं पहा, सोशल मीडियावरती तशा पद्धतीने हाईप क्रिएट केली गेली. ओके, मग ही हाईप पाहून ना जे श्रीलंकन गव्हर्नमेंट आहे त्यांनी विचार काहीच न करता जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी पाहिलेली आहेत त्यांनाच त्यांनी काय केलं, पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन केलं. पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करून त्यांनी काय म्हटले पहा, की आजपासून म्हणजे आपल्या देशामध्ये सेंद्रिय शेतीच केली जाईल. जो कोणी आर्टिफिशियल शेती वगैरे तिथं केलं जाईल, म्हणजे अगदीच जे खते वगैरे आहेत, आर्टिफिशियल खते वगैरे त्याचा जर कोणी उपयोग केला तर त्याला आम्ही जेलमध्ये वगैरे टाकू, असं त्यांनी डायरेक्टली फरमान जाहीर केलं. मग 2021मध्ये हा निर्णय आल्यानंतर पहा जे शेतकरी वगैरे होते त्यांनी पहिल्यांदा वाटलं की ठीक आहे बाबा आपण करूयात नक्कीच. मग 2021ला हे झालं की 2021मध्ये अनलॉकडाऊन वगैरे थोडी प्रोसिजर वगैरे चालू झाली, पण पहा सेंद्रिय शेती त्यांनी इम्प्लिमेंटेशन पण केलं त्याचं, पण याचा परिणाम झाला काय, तर पहा सेंद्रिय शेतीमुळे त्यांना पीक जे याच्यापूर्वी व्हायचं ते पीक जास्त प्रमाणात आलं का कमी प्रमाणात झालं, तर अगदीच पहा याचा परिणाम काय झाला, त्यांच्याकडे धान्याची जी पूर्वी जे धान्य वगैरे होतं जास्त व्हायचं ते आता काय झालं, त्याचा धान्याचा परिणाम वगैरे त्यांना अगदीच कमी प्रमाणात धान्य तिथं पिकवण्यात आलं. ओके, कमी प्रमाणात त्यांना धान्य प्राप्ती झाली. मग अगदीच पुढल्या वर्षीच लगेच पहा 2022मध्ये त्यांना लक्षात आलं की बाबा आपण ही घोडचूक केली, कारण 2021मध्ये जो निर्णय घेण्यात आलेला होता त्यामुळे आपल्याकडे धान्य जे साठवायला होतं पुढल्या वर्षीसाठी ते धान्य आपल्याकडे आता सध्याला अत्यल्प धान्य कमी राहिलेलं आहे. ओके, व यासोबतच जे टुरिझम आहे ते टुरिझम पण आपल्याकडे जास्त आकर्षित काही झालेलं नाही आहे. या दोन कारणांमुळे पहा आता लोकांना जर खायला अन्न जर मिळत नसेल तर ते कोणावरती आरोष काढतील, त्यांचं अगदीच विरोध कोणाला होईल, मग डायरेक्टली सरकारला होईल. मग याच कारणांनी तुम्ही 2022चं पाहू शकता, 2022चा ऑगस्ट महिना, तर तिथं काय झालं, जे त्यांचे प्राईम मिनिस्टर होते ते लगेच त्यांना पलायन करावं लागलं सिंगापूरला. ओके, तर त्याचं नेमकं कारणच ते होतं, त्यांनी फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ऐकलं व त्यांनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह न पाहता आपल्याकडे धान्याची कोठार आहेत का भरून ते न पाहता त्यांनी डायरेक्टली पॉलिसी इम्प्लिमेंटेशन केली व त्याचे परिणाम त्यांना सरकारला कोसळण्यामध्ये त्यांना भोगावे लागले होते. मग ती तसं होऊ नये यासाठी आपल्याला काय करावं लागतं पहा, ही जी प्रोसिजर आहे किंवा सरकारी कामानी 6 महिने थांब जरी म्हटलात तुम्ही तरी चालतं, हेच आपलं बेस्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता मी हा आर्टिकल तुम्हाला सेव्ह करून का ठेवण्यास सांगितलं, तर पहा उद्या UPSC पण विचारू शकते की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा आपल्या गव्हर्नन्समध्ये परिणाम कशा पद्धतीने वाढतो आहे व त्याला आपण योग्यरित्या दबावगट म्हणून आत्मसात करू शकतो का, तर तुम्ही असं म्हणू शकता पहा की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा परिणाम ना गव्हर्नन्सवरती व्हायला नको पाहिजे, तर कुठे व्हायला पाहिजे, राजकीय लोकांवरती होणं गरजेचं आहे. पहा राजकीय लोकांवरती दबावगट जर झाला हा तर खूप बेटर आहे. आता अगदीच ध्रुव राठी यांनी काय म्हटलं की मिशन स्वराज तुम्ही लागू करता का. ओके, म्हणजे तुम्ही जे आम्ही पॉईंट सांगितलेले आहेत त्याबद्दल काम जर करत असाल तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू असं त्यांनी म्हटलं. मग हे अगदी बरोबर आहे, पण असंच व्हायला पाहिजे हे अगदी चुकीचं आहे. ओके, म्हणजे एक काम पहा, आता 1 2 3 4 अशा पद्धतीची उजळणी आहे. मग पहा प्रशासनात गेल्यानंतर कदाचित पहिलं काम चौथं काम पण होऊ शकतं किंवा पहिल्यांदा पहिलं तिसरं पण काम होऊ शकतं. असं नाही की फक्त 1 2 3 4 याच सिरीजनुसारच काम होतील, तर पहा पहिल्यांदा तिसरं चौथं पण काम होऊ शकतं, मग त्यानंतर पहिलं दुसरं असं काम होऊ शकतं. मग हे पहिल्यांदा मान्य करणं गरजेचं आहे व पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आपल्या गव्हर्नन्स पद्धतीनेच करू द्यायचं आणि जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावर मात्र ही जी दबावगट आहे त्याचं वचक बसणं गरजेचं आहे असं तुम्ही तिथं म्हणू शकता. त्यामुळेच इथं म्हटलेलं आहे पहा, राज्यकर्त्यांसाठी देखील हा एक इशारा आहे की त्यांचे प्रशासनातील अपयश भरून काढण्यासाठी नवीन नेतृत्व प्रणाली उदयास येत आहे. वेळीच कार्यक्षमता वाढली नाही तर त्यांना अडगणित जाण्याची तिथं वेळ येईल असं त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहा आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, वाघाचे अपघाती मृत्यू थांबणार कसे. याच्यापूर्वी आपण आसाम पॅटर्न पाहिलेला आहे. पहा आसाम पॅटर्न काय म्हणतो, तर अगदीच झालेलं काय होतं पहा, 2020मध्ये सप्टेंबर 2020मध्ये आसामच्या जंगलांमधून एक ट्रेन जात होती. त्या ट्रेननी ना एक हत्ती आणि तिच्या पिल्लांना मारून टाकलं, म्हणजे धडक दिली व धडक दिल्यानंतर ती पिल्लं तिथं जागेच ठार झाले. पहा मग हे ज्यावेळेस आसामच्या प्रशासनाला समजलं, म्हणजे वन्यजीव प्रशासनाला समजलं ना, त्यांनी जे 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा आहे ज्या अंतर्गत सलमान खानना पण हे झालेली होती, अगदी त्या अंतर्गत त्यांनी काय केलं, जे रेल्वेचं इंजिन होतं ना त्यालाच त्यांनी जप्त केलं. मग हे जप्त केल्यानंतर पहा अगदीच रेल्वे मंत्रालयाला यामध्ये इंटरफेअर करावं लागलं व त्यांनी 12 कोटी इथं कम्पेन्सेशन दिलं व हे रेल्वेचं इंजिन जप्त झालेलं होतं ना त्यांनी त्याला सोडून घेतलं. बरोबर आहे. मग ती मध्य प्रदेशमध्ये तसंच झालं. पहा जुलै 2024मध्ये
अशाच पद्धतीने जे वाघ आहे, वाघाच्या बछड्यांना वगैरे तिथे चिरडण्यात आलं रेल्वे अंतर्गत. मग आता मध्य प्रदेश प्रशासन किंवा मध्य प्रदेश जे वन विभाग आहे त्यांनी पण असाच निर्णय घेतलेला आहे की आम्ही ते जे रेल्वेचं इंजिन होतं ना किंवा जी रेल्वे होती त्यालाच आम्ही जप्त करू. मग आता त्याबद्दल त्यांनी पावलं वगैरे उचलत आहेत. मग महाराष्ट्रात पण सध्याला तसंच होत आहे. पहा, महाराष्ट्रात देखील आज घडीला जे वन्यजीव प्राणी आहेत त्यांना चिरडलं वगैरे जात आहे. मग यासाठी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण जे रेल्वे वगैरे आहे, रेल्वे प्रशासनाला तशा पद्धतीने काबीज धरू शकतो का. तर अगदीच आसाम पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यानुसार हे निर्णय घेऊ शकतो. आता हा आसाम पॅटर्न याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये पण आपण डिस्कस केला आहे. परत हे आलेला त्यानिमित्ताने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आसाम पॅटर्न नेमकं काय आहे, तर रेल्वेचं डायरेक्टली इंजिनच जप्त करण्यात येतं. ओके, तर हा आसाम पॅटर्न आहे. डन. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेच नाही. पहा, संपूर्ण राजकीय बातम्या आहेत, स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र इथं संपतं. याबद्दल काही शंका असतील, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. यासोबतच तुम्हाला 20 तारीख उद्या अगदीच मतदान करायचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, धन्यवाद.